नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं पनीर ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। पॅन ठेवलाय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये एवढा बटर टाकून घ्यायचा। बटरच्या जागी तुम्ही तेल टाकलं तरी चालू शकते। हे वितळून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे पनीर। पनीर आहे 250 ते 300 ग्रॅम। त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत बघा। छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे। गॅस आहे मीडियम आणि आपल्याला मीडियम गॅसवर हलकस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। पनीरचे तुकडे बघा मी सगळे ठेवलेले आहेत। आता ह्याला काय करायचं, मीडियम गॅसवर हलकस आपल्याला भाजून घ्यायचे, पण हे हलवत राहायचं थोड्या वेळानं। मस्त असं बघा मी भाजून घेतलेलं आहे। जास्त आपल्याला काय भाजायची गरज नाही, हलकं भाजायचे। आणि आपला हा पॅन आहे गरम आहे, त्यात आपण असं उलटं पलटं करून जर ठेवत राहिलो का नाही तर अजून चांगलं भाजलं जाईल। तर मी गॅस बंद करते आणि साईडला ठेवते। आता आपल्याला पनीरसाठी साहित्य बघा काय पाहिजे ते। मोठ्या आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत, असे हलकेसे भाजले, जास्त भाजायचे नाहीत। 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण मी असे कच्चे घेतलेले आहेत, भाजायचे नाहीत। हे 10 ते 12 काजू घेतलेले आहेत, नाही टाकले तरी पण चालेल। आणि काजूच्या जागी तुम्ही मगज टाकलं तरी पण चालू शकते। आणि काजून मगज जरी नाही टाकलं तर काय टाकू शकता तुम्ही मला कमेंट करा, मी ते पण तुम्हाला सांगेन। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखटाप्रमाणे घ्या तुमच्या, कमी जास्त थोड्याशा। 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, ह्या मोठ्या आकाराचे। छोट्या आकाराचे असले तर 1 गड्डे घेतले तरी चालेल। 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। ही एवढं वाटण मी बारीक करून घेणार आहे। थोडंसं पाणी टाकून बघा मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। कढई ठेवली गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये काय टाकणार आहे बघा, 2 तेजपत्ते, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, हिरवी विलायची 2 घेतलेले, 1 छोट्या आकाराचं स्टार फूल अर्ध घेतलं तरी चालेल किंवा अख्खं जरी घेतलं तरी चालेल, 1 मसाला विलायची आणि छोटा अर्धा चमचा जिरं। आता तुम्ही ह्याच्यामध्ये 4-5 मिरी पण टाकू शकते। ह्यातला कोणता गरम मसाला जर तुम्हाला आवडत नसेल टेस्टला तर तो नाही टाकला तरी पण चालू शकते। तर आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया सगळं तेजपत्ता। आणि आता ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे। गॅस करायचा बारीक, अंगावर वगैरे उडेल। टाकून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं एकसारखं परतून घ्यायचं। मस्त असे बघा ग्रेव्ही शिजलेली आहे। असं तेल सुटस्तवर चांगलं परतून घ्यायचं, जेवढं होता होईल एवढं। असं उडत राहतं बघा, तर हलवत राहायचं एकसारखं, म्हणजे असं उडत नाही। गॅस करणार आहे आता बारीक। आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। तर मसाले कोणते कोणते आहेत बघा, छोटा 1 चमचा जिरे पावडर, भाजलेली जिरे पावडर आहे। छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, मोठा 1 चमचा मिरची पावडर, फक्त मिरची पावडर आहे। मोठा अर्धा चमचा धने पावडर घेतलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ घेतले आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। हे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बरं का। आता हा आपण टाकल्यानंतर ह्याला चांगलं आपण परतून घेऊया। मसाले टाकल्यानंतर बघा चांगलं परतून घेतलेलं आहे। आता तुम्हाला मी सांगितलेलं की तुम्हाला जर काजू नाही टाकायचं तुम्ही काय टाकू शकता, तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकायचं। दही कसं टाकायचं माहिती आहे का, खाली चांगलं फेटून घ्यायचं, पातळ करायचं एकदम। जर तसं टाकाल तर थोडं असं फुटल्यागत होईल। आणि 1 चमचा दुधाची साय टाकायची, मलाई। तुमच्याकडे जर घरातली आपली दुधाची साय असली ती जरी टाकलं तरी चालते। आणि ती पण थोडीशी अशी फेटून घ्यायची। मी काय केलेलं आहे माहिती आहे का, 2 चमचे दही मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून बघा मी फिरवून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्याची गाठी होऊ नये ते अशा पद्धतीमध्ये। आणि हलवत राहायचं, हो का दिसत असेल अशा। मग लगेच काय होतं माहिती आहे का, न फेटता जर टाकलं का नाही, जर हलवलं नाही का नाही, तर मग ते असं वाटतं आपल्याला फुटल्यागत। तर त्यासाठी आपल्याला हे सारखं एकसारखं हलवून घ्यायचे। आणि ते तुम्ही खालीही केलं तर चालेल, मी काय केलं होतं मिक्सरला फिरवून घेतलं होतं। आता हे चांगलं आपण 1 मिनिटभर तेल सुटस्तवर परतून घेऊया। मस्त असं आपण बघा दही टाकल्यानंतर असं तेल सुटलेलं आहे। आणि आपण जेव्हा असं फेटून घेतो का नाही दही, तर मग अशा काय गाठी वगैरे होत नाही आहेत। गॅस करणार आहे बारीक। आता ह्याच्यामध्ये बघा 2 ते 3 चमचे मी मलाई घेतलेली आहे, फ्रेश मलाई आहे। त्यालासुद्धा तुम्ही थोडेसे असे फेटून घ्यायचे। आणि दही तर मी मिक्सरलाच फेटून घेतलं होतं, पातळ एकदम केलं होतं। आता हे पण मी टाकून घेणार आहे। आता तुम्ही दही नाही टाकलं तरी चालू शकते, मलाई टाकली नाही तरी चालू शकते। मग तुम्ही काजू टाका। आणि काजू नसले तर ना जे आपल्याला मगज भेटतात ना, ती पण टाकले तर त्याची पण चव येते। मग किती टाकायचे मगज, तर हा जो चमचा दाखवला आहे ना, ह्या चमच्याच्या मापानं 3 चमचे टाकायचे। आणि जेव्हा आपण ग्रेव्ही करतो ना, मिक्सरला बारीक करतो ना, त्यामध्ये ते बारीक करा एकदम पेस्ट, म्हणजे छान होईल। आता ह्याच्यावर काय करते माहिती आहे का, मी झाकण ठेवते। पनीरच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने। आता हे झाकून ठेवते, 1-5 मिनटं आपल्याला शिजून देऊया। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्ही पनीर कसं बनवता जरा मला कमेंट करून जरूर सांगा। 5 मिनटं बघा बारीक गॅसवर मी झाकण ठेवलं होतं, मस्त असं आपलं शिजलं गेलेलं आहे बघा। पहिला आपण याला हलवून घेऊया।
गॅस बारीकच करायचं बघा, असं उडतं. आता ह्याच्यामध्ये आपण हे पनीर टाकून घेऊया. पनीर बघा मी टाकून घेतलेले. पनीर कसं बनवायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. गरम मसाल्याच्या तर सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. आणि जो मी आता टाकलेला आहे जो गरम मसाला, तो किचन किंग मसाला आहे. ह्यात आपण कसुरी मेथी टाकूया. आणि ह्या जी पॅनमध्ये आपण जे बटर टाकलं होतं ना भाजताना, तर त्याच्यामध्ये बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हलवून बघा ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. गॅस आपला बारीकच आहे, गॅस बिलकुल आपण वाढवलेला नाही आहे. आणि जी कसुरी मेथी टाकली होती ना, ती थोडीशी मी हातानं चोळून घेतलेली होती. मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे. आता हे तुम्हाला थोडंसं पातळ दिसत असेल, पण ह्याच्यावर आपण 5 ते 7 मिनिट झाकण ठेवणार आहे. म्हणजे जे आपण आता वरून जे मसाल्याचं पाणी टाकलं होतं ते आणि आपलं पनीर पण ह्याच्यामध्ये चांगलं शिजलं जाईल आणि चव चांगली उतरेल त्याच्यामध्ये. बारीक गॅसवर बघा मी 5 मिनटं झाकून ठेवलं होतं. बघा अशा पद्धतीनं आपलं पनीर झालेलं आहे. पनीर मसाला मस्त बघा अशा पद्धतीत होतात. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं. तर हे आहे का नाही, थोडं थंड झालं का नाही की अजून घट्ट होतं बघा, हे इतकं घट्ट आहे. आता ह्याच्यावरनं आपल्याला टाकायची कोथिंबीर. आपण थोडीसं कोथिंबीर वापरली नव्हती. मस्त असं होतं. आता पनीरच्या रेसिपी ना आपल्या चॅनलवर खूप मी केलेल्या आहेत अपलोड. तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. पनीर मसाला, आपला पनीर मसाल्याच्या पण रेसिपी अपलोड भरपूर आहेत. त्या रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.